हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल पूनम एम कोळपे ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर तुम्हाला सांगते, श्रेयांश वगैरे स्कूलला गेला. श्रीशाला पण आंघोळ वगैरे झाली, तिला झोपवलेली आता. आणि तिचे पप्पा सुद्धा ऑफिसला गेले ते. तर अंडी वगैरे पण आणली होती. अंडी व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवले ते, त्यांना पिठामध्येच आणले होते, त्याच्यामुळे ते पण ठेवून दिले ते. आणि महत्त्वाचं म्हणजे मी आज गव्हाच्या पिठापासून आज मस्तपैकी असे गुलाबजामची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. कशी वाटते ते नक्कीच सांगा. आणि हो, महत्त्वाचं म्हणजे मला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, बेल आयकन दाबायला सुद्धा विसरू नका. तर मी तुम्हाला दाखवते मी कशी बनवणार आहे. खूप टेस्टी आणि हेल्दी सुद्धा आहे, तुम्हाला वाटेलच की. आणि महत्त्वाचं म्हणजे लहान मुलांना खायला द्यायला सुद्धा काहीच प्रॉब्लेम नाही, कारण का ते गव्हाच्या पिठापासून आहे. तर साहित्य वगैरे खूप कमी लागतं, जास्त साहित्य नाही लागत काही एवढं त्याच्यामध्ये. श्रेषा झोपली म्हणून म्हटलं की आता पटापटा मी बाकीचे सुद्धा काम राहिलेले आहेत, माझं पाणी वगैरे भरायचं राहिलेलं. तर पाणी वगैरे भरून घेते पटापटा, म्हणजे काम झालं की मग निवांतच. ती एकदा उठली की मग तिचं रडणं वगैरे तिलाच घ्यावं लागतं जास्त. श्रेयांचा सुद्धा स्कूलमध्ये त्याच्या कार्यक्रम आहे. तर त्याची सुद्धा तयारी करायची मला थोडीफार. उद्या संध्याकाळी 5 वाजता आम्हाला बोलवलं आहे सगळ्या पॅरेंट्सला वगैरे. तर बघू आता, श्रीशा लहान आहे म्हणल्यानंतर आता मी जाते की नाही हे पण नाही गॅरंटी. गेलं तर तिचे पप्पाच जातील, आणि मी जरी गेली तरी मोठी गाडीत जाणार आहोत आम्ही. अर्धा तास वगैरे त्याचा कार्यक्रम झाला की आम्ही लगेच रिटर्न येऊ, कारण का ही छोटी असल्यामुळे काय जास्त वेळ आम्हाला, थंडी पण भरपूर बाहेर पडली त्याच्यामुळे एवढा वेळ थांबू शकणार नाही, कारण का सर्दी वगैरे होईल तिला. तर बघू आता उद्या कसं होतंय कसं नाही त्याचा कार्यक्रम. तर मी त्याचा ब्लॉग वगैरे बनवणारच आहे उद्या जाताना इथून स्कूलमधनं. घरनं जाताना, सॉरी, घरनं जाताना ब्लॉग बनवीनच मी, की कशी करते, कसं काय तयारी वगैरे. त्यांचं सॉन्ग वगैरे पण झालेलं आहे, फिक्स केलेलं आहे. तर तुम्हाला उद्या डायरेक्ट दाखवेल की कुठलं सॉन्ग वगैरे आहे ते. तुमच्यासाठी सरप्राईज असेल की त्याचं बघता येईल काय आहे ते ना. आणि मग आता जेवण वगैरे पण झालेलं आहे माझं. इथंच आणून ठेवते घरामध्ये, सातमध्ये सगळं आणून ठेवते, कारण का ती उठली की मग ते तिच्याजवळ बसून जेवण वगैरे करायला काय प्रॉब्लेम नाही वाटत, कारण का तिकडे जेवण करायचं म्हटलं की ती रडली की जेवण करता करता पळत यावं लागतं. तसं इथं जेवण करायला बसली की तिला झोका देत, ती जरी उठली तरी झोका देत देत जेवण वगैरे करते. सकाळी काय एवढं काय बनवलं नव्हतं, भाजी वगैरे श्रेयांच्या टिफिन पुरतीच बनवली होती. आणि त्याच्या पप्पाचा तर काय उपवास असल्यामुळे काय आज काय त्यांना काय बनवलं नाही. आणि ते खिचडी वगैरे पण खात नाहीत आणि फळ वगैरे पण नाही खात. फक्त त्यांना असं असं सोमवार जर असेल तर छान दूध खातात, छान दूधच द्यावं लागतं, छान दूध पितात ते. बाकीचं काय खात नाही ते एवढं, खिचडी सुद्धा खात नाहीत. फळे सुद्धा दिले तरी फळे पण नाहीत आवडत त्यांना. आपले घरचेच आहेत, बागेतले असले तरी सुद्धा नको म्हणतात ते. म्हणजे आता चिक्कूला चिक्कू सुद्धा लागले ते, नारळ पाणी आहे, तुम्हाला सांगते फणस आहे. फणसाचे सुद्धा 2 प्रकारचे फणस आहेत, काजू, परतनं चिंच आहे, आवळा आहे, परतनं भरपूर झाड आहे. तुम्हाला एक दिवस मी बागेतले टूर दाखवेल, कसे काय बाग आहे. बागेत सगळ्या प्रकारचे, भरपूर प्रकारचे झाडं वगैरे आहेत. तुम्हाला खूप छान वाटेल. जर तुम्हाला आमची बाग बघायची असेल तर कमेंटमध्ये येस म्हणा. मी तुम्हाला आमची पूर्ण बाग दाखवते. हे आमचं घर जे आहे ते पूर्ण असं कडेने झाडे वगैरे आहेत. तुम्हाला तुम्हाला जर गुलाबजाम बनवणार आहे, तर गुलाबजाम बनवण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे साखर, आपलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, दूध घेतलेलं आहे, गव्हाचं पीठ ह्याच्यामध्येच मळणार आहे, तूप, हा खायचा सोडा थोडाच घेतलेला आहे, आणि ही वेलची पूड एवढंच लागणार आहे, आणि केशर महत्त्वाचं, आणि पाणी, हे सगळं एवढं लागणार आहे. तर मी आता हे करते, सगळ्यात अगोदर हे सगळं साईडला ठेवते आणि गॅस पेटवते. गॅस पेटवून यावरती कढई ठेवायची, आणि जे गव्हाचं पीठ आहे ते आपल्याला व्यवस्थित छान असं चाळून घ्यायचं. आणि कढई गरम झाली की आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आहे, जेणेकरून आपलं गव्हाचं पीठ जे आहे ते व्यवस्थित भाजलं जाईल. थोडंच टाकते, तुम्ही पाहू शकता मी किती टाकते ती. खूप छान आणि टेस्टी लागते, आणि एकदम व्यवस्थित, जेवढं तुम्ही खमंग व्यवस्थित भाजाल तेवढी ह्याला टेस्ट असते. नाहीतर आतून ते भाजल्याच्या नंतर ना कच्चं कच्चं राहतं, त्याच्यामुळे आपल्याला हे व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे. तर हे तूप गरम झालं की मी ह्यामध्येच हे टाकणार आहे. आपलं हे जे एक डबाच घेतले, जास्त नाही घेतलं मी, एवढा एक डबा घेतला आहे. एका डब्याचीच मी बनवणार आहे गुलाबजाम. तर हे तूप गरम झालं की ह्यामध्ये मी हे सगळं टाकून व्यवस्थित खरपूस असं भाजून घेणार आहे. तर हे व्यवस्थित चांगलं भाजून झालं की मग आपल्याला पाण्यामध्ये आणि दुधामध्ये मिक्स करून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. तर गॅस फुल नाही करायचा, थोडा कमीच ठेवायचा. जास्त ह्याच्यावरती भाजलं तर करपेल म्हणून, आणि कंटिन्यू हलवत राहायचं, नाहीतर खाली पीठ लागेल आपलं.
तर हे सगळं मी आता भाजून घेते आणि भाजून झाल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते ह्याचा कलर कसा येतो. एकदम तुम्हाला सांगते गोल्डन असा कलर येऊन द्यायचा ह्याचा. व्यवस्थित छान असं भाजून घ्यायचं तुपामध्येच. वास पण छान येतो चांगलं भाजल्याच्या नंतर ना, त्याचा खमंग वास येतो. तर श्रीषा पण झोपलेली म्हणून म्हटलं की तोपर्यंत आपण पटापटा करून घ्यावं. तर आता हे घेते मी ते उठेपर्यंत. श्रेयांश पण स्कूलला गेलेला आहे. असं कंटिन्यू हलवायचं, हलवत राहायचं, त्याला खाली लागतं नाही तर ते. आणि तुम्ही सारखं म्हणसान की उठसूट हे गव्हाच्या पिठाचंच बनवते, उठसूट गव्हाच्या पिठाचंच बनवते. पण ते कसं आहे ना, जे आपल्या घरात वस्तू आहे त्याच्यापासून आणि जे चांगलं व्यवस्थित आहे ते आपल्याला घरापासून जर आपल्याला येतंय तर करायला काय प्रॉब्लेम आहे का नाही. आणि व्यवस्थित आहे आणि मेन म्हणजे हेल्दी आहे ना. हेल्दी असल्यामुळे करायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे आपल्याला. घरात वस्तू आणि जे आहे त्यापासूनच फक्त बनवते मी. का असं खाली लागतं त्याच्यामुळे कंटिन्यू फास्टमध्ये व्यवस्थित हलवून घ्यायचं. त्याला खाली सांडतं वगैरे नाही तर पकड वगैरे असेल तरी पकडीने पकडा, पण हलवत राहा कंटिन्यू. खाली लागून द्यायचं नाही अजिबात. बघा आता कसा कसा कलर झाला ह्याचा. पूर्ण असा कलर व्यवस्थित आणि खमंग वास येतो ह्याचा. व्यवस्थित चांगला असं भाजून घ्यायचं. अजून मी भाजणार आहे त्याला 2-3 मिनटं तरी अजून भाजून घेणार आहे व्यवस्थित. आणि पीठ भाजल्यानंतर ना हे एकदम हलकं होतं. असं जड राहत नाही पीठ. कधी पण तुम्ही बघायचं पीठ भाजलं की हलकं होतं. हलकं झालं की व्यवस्थित त्याचे गोळे वगैरे व्यवस्थित छान असं होतं. तर हे भाजून झाले माझं. आलेच भाजत भाजत थोडंसं अजून 2 मिनटं भाजून घेणार आहे. आणि मेन कमी फ्लेमवरती भाजायचं. फास्टवरती केलं तर आपलं पीठ खाली लागू शकतं. कारण का हे एकदम बारीक असल्यामुळे ना लगेच खाली लागते. आणि कढईसुद्धा पातळ आहे तिचं गूळ, त्याच्यामुळे लगेच खाली लागेल ते. त्याच्यामुळे मी अशीच भाजून घेते पटापटा. थंड झाल्याच्या नंतर ना हे आपल्याला मळून घ्यायचं आहे. एकदम थोडं सोमट सोमट असेल मळलं तरी काय प्रॉब्लेम नाही आहे, पण थंड झालं की मग मळून घ्यायचं. तोपर्यंत मी इकडे गॅसवर पाणी ठेवते, जेणेकरून आपल्याला ह्याचं हे होईल. इथे पाणी ठेवते. पाणी गरम झालं की ह्याच्यामध्ये मी वेलची पूड, यामध्ये वेलची पूड आणि का नाही हे टाकणार आहे साखर आणि केशर सापडलं तर टाकणार आहे, नाहीतर नाही टाकलं तरी चालते, काही प्रॉब्लेम नाही आहे. व्यवस्थित आधी पाणी गरम करून घेते मी. तुम्ही बघा किती छान प्रकारे असं भाजलेलं आहे मस्तपैकी. आणि वास तर काय सांगायलाच नको, अप्रतिम येतोय वास. हे भाजलेलं आहे पीठ. आता हे मी पीठ काढून घेते या पातेल्यामध्ये आणि व्यवस्थित त्याला आपल्याला थंड झालं की मग मळून घेणार आहे मी. आधी काढून घेते जेणेकरून लगेच थंड होईल. हो का, अशा प्रकारे लागलेलं आहे. असं लागून नाही द्यायचं. माझ्याकडून तर थोडंफार लागलं, जास्त नाही लागलं. तुम्ही पाहू शकता हे जास्त नाही आहे लागलेलं, थोडंच लागलं आहे. पण असं लागून नाही द्यायचं. लागलं की मग ते जे व्यवस्थित होत नाही आणि वास म्हणजे करपलेलाच वास येतो त्याला. तर हे थंड होऊन देते आणि दुधामध्ये मस्तपैकी थोडासा सोडा टाकते आणि दूध टाकते आणि एकदम मस्तपैकी मळून घेते, म्हणून जेणेकरून ते फुगेल म्हणून आपल्याला ह्याच्यामध्ये सोडा टाकायचा आहे. हे थंड झालेलं आहे पीठ जे आहे ते. आता मस्तपैकी थंड झाले. आता याच्यामध्ये दूध टाकून चांगलं असं, जास्त घट्टही नाही ठेवायचं आणि जास्त लूजही नाही करायचं. मस्तपैकी मीडियममध्येच ह्याला मळून घ्यायचं व्यवस्थित. तर आता मीठ बघा तुम्ही मी कशी मळते ते. यामध्ये आपलं थंडच दूध आहे, फ्रीजमध्येच ठेवलं होतं मी दूध. साई वगैरे पण आहे ह्याच्यावरती, ती साई टाकली तरी काहीच प्रॉब्लेम नाही, मस्त होतं उलटं. पण हो काय, असं थोडं 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 जेवढं लागेल तेवढंच आपल्याला दूध टाकायचं आहे. जास्त एकदम टाकायचं नाही आहे, नाहीतर आपल्याला हे होईल, एकदम पातळ होईल. जसं लागेल तसं तसं करून हे मळल्याच्या नंतर ना आपल्याला अर्धा तास ते 1 तास ना असंच ठेवून द्यायचे. नंतर ना त्याचे तेलात तळायला घ्यायचे. अर्धा तास पीठ मळून ठेवायचे आपल्याला, मस्तपैकी मऊ होतं म्हणजे तोपर्यंत. बघा अशा प्रकारे पीठ मळून झालेलं आहे आपलं. असं मळायचं आहे. जेवढं जास्त मळून घ्यायचं आणि तेवढं छान होतं. तर आता मी असं मळते पीठ. पीठ मळल्याने काय होतं, जेवढं हे असं मी अर्धा तास ठेवलं होतं. आता हे अर्धा तास झालेलं आहे. तर ह्याचे मी गोळे गोळे करून घेते आणि तळायला घेते. तर हे जे गोळे अशा प्रकारे करायचे आहेत. यामध्ये साखरसुद्धा टाकते. आपल्याला 1 तारीस पाक करून घ्यायचा आहे. आणि जी वेलची पूड आहे ही ह्याच्या सकट आहे, तर ही डायरेक्ट आहे अशीच टाकायची. आपण बारीक करून घेतलेली फक्त. आणि ह्याला पण हलवायचं थोडे वेळ झाले की 5-5 मिनिटाला उठते सारखी.
तिला जावं लागते झोका देण्यासाठी. मग असा गोळा करून घ्यायचा आहे छोटा छोटाच. जास्त असं रगडू रगडू नाही बनवायचं, नाहीतर असे चीर पडलेगत होती त्याला. दाखवते तुम्हाला अशी. छोटासा असा हातात घ्यायचा आणि व्यवस्थित छोटासा जेवढी साईज आपल्याला हवी आहे तेवढे साईजचा हा गोळा बनवून घ्यायचा व्यवस्थित. बघा अशा प्रकारे मी सगळे गोळे बनवून घेते. का असं झालेला पाहिजे. तर आता मी एकदा सगळे गोळे पटापटा बनवून घेते, मग तुम्हाला दाखवते पूर्ण झाल्याच्या नंतर. का अशा प्रकारे मी सगळे गोळे करून घेतलेले आहेत. तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये आपल्याला एक 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 दोन दोन टाकायचे आहे. जास्त गरम करायचं आधी तेल आणि नंतर ना कमी करायचं आणि कमी फ्लेमवरतीच त्याला चांगलं व्यवस्थित तळून द्यायचं. इकडे सुद्धा आपला पाक चालूच आहे. पण हे गुलाबजाम तळल्याच्या नंतर ना हे पाक थंड झाला ना, थंड झाल्याच्या नंतर ना ह्याला ठेवायचं आहे. तोपर्यंत हे गुलाबजाम या पाकामध्ये टाकायचे नाही आहेत. जोपर्यंत पाक आणि 6-7 तास म्हटलं किंवा 6-7 तास जरी झाकून ठेवलं तर एकदम असे मस्तपैकी असे फुगून वगैरे हे होतात, फुगतात. तर अजून तेल काय आपलं गरम झालेलं नाही एवढं पाहिजे नसं आपल्याला. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये टाकून घेते मी. चला आता ही करते, गरम करते. तर तुम्हाला दाखवते मी कशा प्रकारे टाकते. हे तुम्ही पाहू शकता. मी असं ह्याच्यामध्ये सोडते. गरम झालेले आपल्या छोटे छोटे बबल्स येतात, तुम्हाला दिसतच असतील. आणि कमी फ्लेमवरती भाजायचा, कमी करायचं आणि एकदम तुम्हाला जेवढे पाहिजे नाहीत तेल आहे तुमचं त्यानुसार तुम्ही हे टाकून घ्यायचे. तर मी इथे 5-6 हे असे एवढेच टाकून घेतले. त्यांनी एवढेच व्यवस्थित भाजून घेते. खाली लागतात खाली कढईमध्ये, तर आपण असं त्याच्यावरती तेल सोडायचं जेणेकरून ते व्यवस्थित भाजले जातील. असं तेल त्याच्यावरती थोडं 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 सोडायचं. खूप मस्त लागतात. तुम्ही एकदा ट्राय करून नक्कीच बघा. मग माणसानं खरोखर आपल्याला हे होतं. एवढं सामान आणूस्तवर हे करूस्तवर घरच्या घरी तुम्हाला ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस तुम्ही मुलांना खायला घालू शकता. खवा आणा किंवा हे आणा, ते आणूस्तवर साधी सिंपल रेसिपी एकदम. आणि टेस्टी, मेन म्हणजे सिंपल का असाना पण त्याला चव असायला पाहिजे. अशा प्रकारे हे भाजून घ्यायचं. या तुम्ही पाहू शकता, दाखवते तुम्हाला, दिसते का क्लिअर. असं भाजून घ्यायचं आणि ह्याच्यात थंड करायला ठेवायचं आणि मग ते टाकून घेते पटापटा. मस्तपैकी भाजून घ्यायचा, नाहीतर आतमध्ये असं कच्चा असं आतमध्ये वाटतं. त्याच्यामुळे व्यवस्थित छान असं भाजून घ्यायचं. हे पाहू शकता तुम्ही किती भारी अप्रतिम असं झालेलं आहे. आणि तुम्ही खाऊन बघा, खरोखर तुम्ही म्हणसाल की असं खाल्लंच नव्हतं मी कधी. आणि ओळखणार सुद्धा नाही की हे कशापासून बनवलेलं आहे. महत्त्वाचं म्हणजे कोणी सुद्धा ओळखू शकणार नाही. नका आवाज कसा येईल ह्याचा. तरी मी भाजून घेते अगोदर आणि नंतर ना पाक थंड झाला की त्याच्यामध्ये हे सगळं सोडते. पाक सुद्धा आपला आता हा थंड झालेला आहे. असं आता ह्याच्यामध्ये हे एक एक टाकून घेते आणि 5 ते 6 तास मस्तपैकी भिजल्याच्या नंतर ना हे असं ठेवले. आता तुम्ही बघू शकता कसं झालेलं आहे. अशा प्रकारे आपले गुलाबजाम सगळे तयार झालेले आहे.